नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपली राईड खूप मोठी होणार आहे आणि ही माझी सगळ्यात मोठी राईड असणार आहे या बाईकवरती. कारण की आज आपण चाललो आहे पंढरपूर अक्कलकोट या ठिकाणी दर्शनासाठी आणि पूर्ण राईड आपली या बाईकवरती होणार आहे. कारण की आत्तापर्यंत या बाईकवरती जसं 50-60 किलोमीटरचीच राईड झालेली आहे या 100 किलोमीटर. आणि आजची राईड टोटल येऊन जाऊन 600-650 किलोमीटरपर्यंत होणार आहे. तर जबरदस्त मजा येणार आहे राईडमध्ये. पाहू शकता आपली बाईक वगैरे झालेली रेडी आणि आता आपण निघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. चला निघूया. आपली राईड आता चालू झालेली आहे. तर आता आपण पुण्यामधून लोहगाव इथून निघलेलो आहे. इथून आता आपण शास्त्रीनगर येरोडा इथं जाणार आहे. इथून आपल्याला अजून एक बाईक ॲड होणार आहे. त्यानंतर आम्ही 2 बाईक घेऊन पंढरपूरला जाणार आहे. चला, मोसम तर चांगला आहे, थोडा ऊन वगैरे पण कमी झालेले कारण की संध्याकाळची वाजली 5. तर आज आहे सॅटर्डे. तर आजची नाईट आम्ही प्रवास करणार आहे आणि पंढरपूरमध्ये जाऊन मुक्काम करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही पंढरपूरचे दर्शन घेणार आहे. इथं आपल्याला एक MT-50 ॲड झालेले आहे. तर हे मित्र आहे. तर आज आम्ही 4 जण निघलो आहे पंढरपूरच्या साईडने. चला, बाईक वगैरे झाले रेडी, तर निघूया आता आपण. आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30. तिथून आता आमची जर्नी झालेली आहे स्टार्ट. तर पाहूया किती वेळ लागतो जाण्यासाठी. तर आमचं टार्गेट आहे 10-10:30पर्यंत पोहोचण्याचे आणि मध्ये 1-2 ब्रेक पण होतील कारण की 200-250 किलोमीटरची जर्नी, त्यामुळे थोडं पाठीमागं पुढं होऊ शकतं. तर आता आपण आलेलो आहे हडपसरमध्ये. तर चौकाच्या इथं थोडं गर्दी आज कमी दिसते, त्यामुळं थोडं लवकर जाऊ आपण इथून. आता आपण आलेलो आहे हुरळी कांचन येथे. हडपसर ते हुरळी कांचन येथे मला खूप ट्रॅफिक लागले. याच जागेत मला अर्धा ते पाऊण तास लागला निघण्यासाठी, हुरळी कांचनपर्यंत येण्यासाठी. तर पुढची पाहूया पुढे किती गर्दी लागू शकते, कारण की हा संध्याकाळचा टाईम आहे, त्यामुळे इथं जास्त ट्रॅफिक असते. छोट्या मोठ्या गाड्या खूप असतात. पण पाहूया, माझ्या मते हुरळी कांचनच्या पुढे निघल्या मे बी ट्रॅफिक कमी होईल. त्यानंतर आम्ही थोडं लवकर पोहोचण्याचा ट्राय करूया. ऑलमोस्ट 50 ते 60 किलोमीटर आपण पुण्यापासून बाहेर आलेले आहे. त्यामुळे इथं ट्रॅफिक वगैरे खूप कमी आहे. तर थोड्या स्पीडअपमध्ये आम्हाला चालता येत आहे. तर पाहू शकता, रस्ता आहे फ्री आणि स्पीड आहे 90-100. तो प्रवास पण आमचा थोडा फास्ट होतो आहे. ऑलमोस्ट 100 किलोमीटरचं अंतर झालेलं आहे. पाहू शकता इथं ट्रिप हे 100 किलोमीटर झालेलं आहे. नाश्ता वगैरेसाठी थांबलो आहे, थोडा आराम करूया, निघूया पुढच्या प्रवासासाठी. आमचा टी ब्रेक झालेला आहे, त्यामुळे 20 मिनटात आम्ही ब्रेक घेतला आहे. थोडं फ्रेश वाटले टी वगैरे घेऊन. आता निघायच्या तयारीत आहे. पहा, दोन्ही बाईक रेडी आहे. आता निघूया आणि डायरेक्ट पंढरपूरमध्ये थांबूया. तिथे जेवण वगैरे करूया, मित्राच्या रूमवर थांबणार आहे आणि अर्ली मॉर्निंग दर्शनाचा आमचा प्लॅन आहे, जे की सकाळी 8 वाजेपर्यंत दर्शन होईल. ह्या हिशोबाचा आम्ही प्लॅन करतो आहे आणि त्यानंतर पुढं अक्कलकोटला जायचं प्लॅन आहे आमचा. पाहूया प्लॅन किती सफल होतो. चला भेटूया पंढरपूर. मित्रांनो, आता पडला आहे अंधार, त्यामुळे आम्ही ॲव्हरेज स्पीड पण आम्ही कमी केलं आहे. आमचं 70-75 स्पीडने कंटिन्युअसली चालत आहे आम्ही. आता टाईम आहे सेल ऑफ करायचा, तर करूया टाकी फुल. आता आपण टेंभुर्णी पंढरपूर रोडला आलेलो आहे. हा रस्ता सिंगल असल्यामुळे थोडं स्लो चालावं लागतं आहे, कारण की सिंगलच वे आहे. पण आता इथून फक्त 40 किलोमीटर राहिलं पंढरपूर आणि अर्धा ते पाऊण तासात आम्ही पोहोचू. तर 10 ते 10:30पर्यंत आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचूया. मित्रांनो, आपण आता सकाळचे वाजले 5:30. पंढरपूरमध्ये पोहोचलो. पंढरपूरमध्ये तसं रात्री 11 वाजताच पोहोचलो होतो. मित्राच्या रूमवरती झोपलो वगैरे. तर आता सकाळी लवकर आलेलो आहे अर्ली मॉर्निंग दर्शनासाठी, जेणेकरून 8-9 वाजेपर्यंत दर्शन ह्या हिशोबाने. तर पाहू शकता सगळीकडं अंधार आणि शांतता आहे. आता मंदिरापाशी पाहू किती गर्दी आणि दर्शनाला किती वेळ लागतो ते महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे अक्कलकोटला.
चला जाऊया, पाहूया मंदिरात किती गर्दी. मंदिरापाशी आलोय पप्पांना आता. पाहू शकता गर्दी इथं. लाईन तर खूप मोठी दिसते इथं. इकडे खाली जाता येईल नदीकडे रस्ता. आता पहिलं नदीकडे जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, त्यानंतर आपण दर्शनाच्या रांगेसाठी लागणार आहे. पहाटे 5 वाजता सुद्धा पाहू शकते. इथं खूप गर्दी पाहायला मिळते आपल्याला. आणि सकाळ झाली 8-9 वाजले, याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट आपल्याला गर्दी इथं पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपण म्हटलं लवकरच्या लवकर दर्शन वगैरे घेऊ. मित्रांनो, मंदिरापासून 5 मिनटं चालत चालत आल्यानंतर आपल्याला पुढंच नदी पाहायला मिळते. नदीत पण खूप सारे मंदिर पाहायला मिळतात. तिथं आपण फ्रेश वगैरे होऊ, तोंडात पाय वगैरे देऊन त्यानंतर आपण जाणार आहे मंदिराकडे. मित्रांनो, आता फ्रेश वगैरे झालंय, कपडे वगैरे चेंज केले नदीत वगैरे. तर आता चाललंय दर्शनाच्या रांगेसाठी. पहिलं बॅग वगैरे ठेव, मोबाईल वगैरे ठेव. मोबाईल वगैरे अलाउड नाही आतमध्ये, तर मोबाईल वगैरे सगळं ठेव. त्यानंतर लागूया दर्शनाच्या रांगेला. चल निकलते आधी. इकडल्या साईडने दर्शनाची रांग सुरू होते. बॅग वगैरे ठेवूया, मग करूया दर्शनाच्या रांगेला. या शॉपमध्ये ठेवूया बॅग्स आणि निघूया दर्शनासाठी. सकाळचे वाजले 5:30, पण दर्शनाला खूप मोठी रांग आहे. कमीत कमी 3 ते 4 किलोमीटरची लाईन आहे. आता आम्ही चाललो आहे लाईनला लागण्यासाठी, पण इथं दर्शनाची रांग आहे फुल. तर पाठीमागं 2 किलोमीटर चालत जाणं आहे, त्यानंतर लाईनला लागणं आहे. 3 किलोमीटर चालत आल्यानंतर आम्हाला इथं लाईनचा एंड भेटला आहे. तर आता इथून लागणार आहे लाईनला. सनराईज पण झाला आहे, पण अजून फक्त आम्ही अर्धा किलोमीटरच पुढे आलेलो आहे. आज संडे असल्यामुळे सुद्धा अर्ली मॉर्निंग आपल्याला इथं खूप जास्त गर्दी पाहायला मिळाली. कारण की सकाळी पाठी आपण 5:30ला लाईनला लागलो होतो. आता वाजले 7:30, तरी पण अजून 1 तास दर्शनासाठी लागणार आहे आम्हाला. पण तुम्ही पण पंढरपूरला येण्याचं प्लॅन करत आहे, तर दर्शनासाठी अर्ली मॉर्निंग येणार हेच तुम्ही ट्राय करा. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. कमी कमी 6:30ला लाईनला लागलो होतो आणि आता किती वाजले? ऑलमोस्ट 9:30 वाजले. 2.5 ते 2.5 तास लागले आम्हाला दर्शनासाठी, पण दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे. आता मंदिरासमोर फोटो वगैरे काढूया आणि मग निघूया आपण अक्कलकोटकडे. पाहू शकता गर्दी मॉर्निंगपेक्षा आता खूप जास्त वाढली. दर्शन व्यवस्थित झालं हे महत्त्वाचं होतं, ते झालं ओके. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे आतलं मला शूट करता नाही आलं. ठीक आहे, निघूया अक्कलकोटकडे. काहीतरी खाऊया, त्याच्यानंतर निघूया अक्कलकोटकडे. मित्रांनो, दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलं आहे थोडं. आत्ता वाजले 10 वाजले ना, 10 वाजले, म्हणजे 10 वाजून 10 मिनटं झाले. बाईक वगैरे केलं रेडी, कारण की धूळ वगैरे खूप बसले होते. आता इथून निघणार, पंढरपूरच्या बाहेर जाणार 20-30 किलोमीटर. मग एखादं चांगलं हॉटेल पाहून थांबणार, नाश्ता वगैरे पोटभर करणार, त्यानंतर निघूया पुढे च्या प्रवासासाठी. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. पंढरपूरपासून ऑलमोस्ट 20-30 किलोमीटर पुढे आलो आहे. आता एक पंढरपूर मूळ हायवेवरती आम्ही मिसळ खाण्यासाठी आलो इथं. सकाळपासून सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही जागे, काही खाल्लं नव्हतं. एक वेळ चहा पिलं होतं फक्त. आता नाश्ता वगैरे पोटभर करून त्यानंतर अक्कलकोटच्या दिशेने इथून ऑलमोस्ट अक्कलकोट 110 किलोमीटर आहे. तर 1 ते 1.5 तास लागेल जाण्यासाठी. तर आत्ता वाजली 11. आम्ही ट्राय करू 12:30पर्यंत इथं पोहोचण्याचा.
त्यानंतर 2 तास दर्शनासाठी, म्हणजे 2 या 3पर्यंत दर्शन होईल या हिशोबाचा आमचा प्लॅन आहे. हो काय होतं. तर मिसळ तर भारी दिसते खूप. पोटपूजा करूया, नंतर निघूया पुढे. पोटभरून नाश्ता वगैरे झाला आहे. आता बाईक पाहू शकता, जबरदस्त. ओके, बाईक सगळं चेक केलं. टायर प्रेशर वगैरे पण ठीक आहे. पेट्रोल पण भरपूर आहे. आता डायरेक्ट अक्कलकोट 110 किलोमीटर नॉनस्टॉप जाणार आहे. हायवे पाहू शकता, जबरदस्त. म्हणजे मोठा हायवे आहे चांगला आणि गर्दी पण कमी. तर थोडं लवकर पोहोचू आम्ही. चला निघूया. फायनली आपण अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहे. तर सध्या आहे आम्ही बायपासपाशी. तर इथून आता आम्ही जाणार आहे आतमध्ये अक्कलकोटमध्ये मंदिरापाशी. मंदिरापाशी तो आलेलो आहे. इथं खूप गर्दी दिसते. पाहूया मंदिरात किती गर्दी आणि दर्शनासाठी किती टाईम लागेल आपल्याला. मित्रांनो 1:30 वाजले. आताशी अक्कलकोटमध्ये आलेले आहे. पाहू शकता मंदिराची एंट्री गेट आहे. इथून चाललो आहे आतमध्ये. तर आज गर्दी थोडी कमी दिसते, तर दर्शन वगैरे मे बी लवकर होऊ शकतं. त्यानंतर थोडा आराम करू, पुढचा प्रवास कंटिन्यू करू. चला स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया. मंदिरात जायच्या अगोदर आपण पाय वगैरे धुवून त्यानंतर आता आपण जाऊया मंदिरामध्ये. आज गर्दी कमी असल्यामुळे मे बी 15-20 मिनिटातच दर्शन होईल असे वाटते. होऊ शकतं. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगळी लाईन पाहायला मिळते. इथेच आपल्याला स्वामींचे वटवृक्ष मंदिरसुद्धा पाहायला मिळते. इथेच बसून स्वामी भक्तांना दर्शन देत असे. स्वामींचं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊ खूप भारी वाटलं मला. तर आता मंदिरात 5-10 मिनटं थांबूया, त्यानंतर जाऊया अन्नछत्राकडे. मंदिराच्या बाहेरच आपल्याला खूप सारे शॉप पाहायला मिळतात, जिथे आपल्याला प्रसाद, खाण्यापिण्याच्या गोष्टी व शॉपिंगसाठी भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. आता आपण आलेलो आहे अन्नछत्र येथे. तर इथे आपल्याला भोजनालय व राहण्याची व्यवस्था पाहायला मिळते. मित्रांनो अशा पद्धतीने आपलं स्वामी समर्थांचं पण दर्शन झालेलं आहे. तर आपण 2 वाजता पोहोचलो होतो. दर्शन तर 15-20 मिनटातच झालं आपलं. त्याच्यानंतर इथं अन्नछत्र म्हणून आहे, तिथं गेलो आम्ही. थोडा आराम वगैरे केलं, जेवण वगैरे केलं. आता निघतो आहे आम्ही इथं. तर आता रिटर्नचा प्रवास आहे, कमीत कमी 300-350चा रिटर्नचा प्रवास आहे. तो पण तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया रोडवरती. रिटर्नचा प्रवास आता सुरू झालेला आहे. तर आता आपण डायरेक्ट सोलापूर या सोलापूरच्या पुढे जाऊन थांबणार आहे. तर सोलापूर इथून आहे 120 किलोमीटर. 1 ते 1.5 तासात जाण्याचा मी प्रयत्न करूया. आणि चला पाहूया की लवकरच्या लवकर घरी पोहोचू ही ट्राय करूया. आता आपण आलेलो आहे टोल नाक्यापाशी. तर इथून सोलापूर 80 किलोमीटर बाकी आहे. पेट्रोल पण कमी होत आहे. तर आता पुढे जाऊन या फ्यूल अप करूया एकदा. तर परत एकदा करूया टँक फुल आणि निघूया
पुण्याच्याच दिशेने. मित्रांनो, सोलापूरचे 30-40 किलोमीटर आम्ही पुढं आलेलो आहे. वातावरण झालं आहे जबरदस्त, कारण की संध्याकाळचे वाजले आहे 6:30. तर पाहू शकता सूर्य मावळत आहे, त्यामुळं वेदर एक नंबर झालेलं आहे आणि सीनसुद्धा भारी येत आहे. मित्रांनो, तर टेंभुर्णीच्या थोडं पुढं येऊन हॉटेलवरती थांबलो होतो. जेवण वगैरे पोट भरून केलं आहे. तर इथून ऑलमोस्ट 150 किलोमीटर आहे पुणे. आता 100 किलोमीटर जाऊन परत एक छोटासा स्टॉप घेऊन त्यानंतर मग कंटिन्यू घरी जाऊ. मे बी 10:30-11पर्यंत घरी पोहोचू असं प्लॅनिंग आहे आमच्या डोक्यात. गाड्या वगैरे झाल्या रेडी, आराम पण झाला. ऑलमोस्ट 1 तास आम्ही थांबलो, रिलॅक्स केलं. मग निघूया. चलो निघाली. आता आपण आलेलो आहे कुरळी कांचन येथे. पण यवतच्या पुढे जसे पुढे आलो आम्ही तसे खूप जास्त ट्रॅफिक लागले. पाहू शकता कुरळी कांचनमध्ये पण रात्रीचे ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पोहोचलेलो आहे घरी. ऑलमोस्ट 300-350 किलोमीटर आपण इथून केला आहे. 5च्या आसपास निघलो होतो. आता वाजले रात्रीची 1. ऑलमोस्ट 5.5-6 तास लागले, कारण की आम्ही खूप रिलॅक्स आलो. काही ठिकाणी 3-4 ब्रेक पण घेतले, जेवण केले. जेवणासाठी आमचा पूर्ण 1 तास गेला आणि छोटे मोठे ब्रेक घेतले, कारण की कालपासून आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो. टोटल आमचं ट्रॅव्हलिंग ऑलमोस्ट 700 किलोमीटर झालं. तर त्यामुळे थोडं टायर्ड होतं, पण मजा खूप आली. आमचं पंढरपूरचं पण दर्शन खूप भारी झालं आणि अक्कलकोटचं सुद्धा दर्शन भारी झालं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.